विरार में बड़ा हादसा होने से पूरे इलाके में अफरा तफरी मच गई। बता दें कि नारंगी रोड पर चामुंडा नगर और विजय नगर के बीच स्थित रमाबाई अपार्टमेंट की 4 मंजिला इमारत का पिछला हिस्सा देर रात ढह गया। वसई विरार नगर निगम के अग्निशमन विभाग और एनडीआरएफ की 2 टीमों की मदद से बचाव कार्य जारी है। इस घटना में 3 लोगों की मौत की खबर है, जबकि 9 लोगों को विरार और नाला सुपारा के अस्पतालों में भर्ती कराया गया है। रिपोर्ट्स के मुताबिक स्वामी समर्थ नगर स्थित रमाबाई अपार्टमेंट का हिस्सा देर रात करीब 11:30 बजे अचानक भरभराकर गिर गया। इस हादसे में अब तक 3 लोगों की मौत हो चुकी है, जबकि 15 से 20 लोगों के अभी मलबे में फंसे होने की आशंका जताई जा रही है। घटनास्थल पर स्थानीय पुलिसकर्मी, एनडीआरएफ और नगर निगम की टीमें रेस्क्यू ऑपरेशन में जुटी हैं। मलबे में दबे लोगों को खोजने के लिए डॉग स्क्वाड की मदद ली जा रही है। इमारत के आसपास घनी बस्तियां होने के चलते रेस्क्यू ऑपरेशन में दिक्कतें आ रही हैं। जेसीबी और अन्य भारी मशीनें मौके तक नहीं पहुंच पा रही हैं। बचावकर्मी हाथों से मलबा हटाने की कोशिश कर रहे हैं। बताया जा रहा है कि यह इमारत करीब 10 से 15 साल पुरानी है और नगर निगम ने पहले ही इसे ऑडिट नोटिस भेजा था। हादसे के बाद पूरी इमारत खाली करा दी गई है। इस त्रासदी ने एक परिवार की खुशियां भी छीन ली। रमाबाई अपार्टमेंट में रहने वाले जोएल परिवार की छोटी बेटी का पहला जन्मदिन मनाने के लिए रिश्तेदार और मित्र आए थे, लेकिन उसी दौरान ये हादसा हो गया। जन्मदिन मना रही उस मासूम बच्ची और उसकी मां की मौत हो गई, जबकि पिता ओमकार जोएल अभी तक लापता है। इसी इमारत के 4थे मंजिल पर रहने वाले सचिन निवुलकर 4, उनकी पत्नी सुपरीला 40 और 14 वर्षीय बेटा अर्नव भी लापता बताए जा रहे हैं। स्थानीय नागरिकों की मदद से दमकल विभाग, पुलिस और आपदा प्रबंधन दल ने राहत और बचाव कार्य शुरू किया। भारी बारिश और अंधेरे के बावजूद पूरी रात मलबा हटाने और फंसे लोगों को बाहर निकालने का प्रयास जारी रहा। घायलों को एम्बुलेंस की मदद से नजदीकी अस्पताल में भर्ती कराया गया। हादसे के बाद प्रशासन ने एहतियातन आसपास की इमारतों को खाली करा दिया। पुलिस ने लोगों से अपील की है कि अफवाहों पर ध्यान न दें और बचाव कार्य में सहयोग करें। वहीं स्थानीय नागरिकों का आरोप है कि रमाबाई अपार्टमेंट पहले से ही जर्जर हालत में था। बार बार शिकायतों के बावजूद न तो उसकी मरम्मत कराई गई और न ही इमारत को खाली कराया गया। नागरिकों का कहना है कि यह हादसा प्रशासनिक लापरवाही का नतीजा है। इस हादसे ने पूरे इलाके में दहशत और मातम का माहौल बना दिया है। माझा हस्बंड आणि माझा मुलगा झोपलेला होता आणि मी काय थोडंसं फोन केला मम्मीला माझ्या आणि फोनवरती बोलले. फोन ठेवल्यानंतर असंच मोबाईल बघत होती आणि खूप मोठा आवाज आला, तर मला वाटलं की फटाकडे वगैरे फोडत असेल, गणपती येतो म्हणून. तर नाही, पण असं मी असं एवढं तर मोठं फटाकडी तर नाही फुटत म्हणून खिडकी उघडली. सर्व धूर धूर सर्वीकडे धूर दिसत होता आणि आम्हाला वाटलं की सिलेंडर वगैरे कुणाचा फुटलाय. पब्लिक फालतू तिथून कावकातून उतरत होती, उतरो उतरो भागो, गॅस सिलेंडर बंद. त्यांना मला असं वाटलं की गॅस ब्लास्ट झालाय म्हणून मी पण गॅस वगैरे बंद केला आणि बघितलं तर नाही, जास्तच भयानकच झालं. नंतर बघितलं की बिल्डिंगच पडली, पूर्ण अख्खी बिल्डिंगच पडलेली आहे. 12 वाजले, बरोबर 12 वाजता झालं. तिथे जे वरती 4था फ्लोर होता ना, त्यांच्या घरी गणपती होती. म्हणजे 2 बहिणी आहेत त्या आणि एक छोटा भाव आहे. त्या भावाला ती डान्स शिकवत होती, ते मी बघितलं. आणि ती म्हातारी वगैरे अशी येत जात होती, म्हणजे बोलत होती बाहेर गॅलरीत वगैरे. आणि सर्व झोपायच्या टाइम मग घरी गेले आणि बघितलं तर खूप मोठाच आवाज आला. काय माहिती, हे म्हणजे अचानकच सर्व झालं. विजयनगरला फर्स्ट टाइम असं झालेलं आहे, कधी असं झालेलं नव्हतं. आम्ही आता 20-22 वर्ष झाले आम्ही इथे राहतो, पण फर्स्ट टाइम झालेलं असं कधी झालं नव्हतं. आमच्या इथे फर्स्ट टाइम असं झालेलं आहे. नगरपालिकेने सगळ्यांवर कारवाई करून काय ते त्यांचे प्रश्न सोडवावे काय असतील ते, कारण गरीब लोक राहत आहेत. त्याच्या मागे तुम्हाला काय कारण दिसते? जुनी वेळ खूप जुनी जाणी म्हणून वगैरे सर्व घेत होते, तर ते मेंटेनन्सची सिक्युरिटी वगैरे आहे त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे होतं. कुठे काय चुकलंय काय वगैरे रिपेअरिंग करायला पाहिजे होती. घेताना पण जे राहत होते त्यांनी पण विचार करून ही जुनी बिल्डिंग झाली, कशा इथे राहायचं, कशा घ्यायचं, ते सर्व पण त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे होतं. आणि बिल्डर काय तो तर लक्ष देत नाही. तो आपला बिल्डिंग बनवतो आणि लोकांना राहायला देतो आणि त्याचे पैसे जेवढे होतात तो आपला खिस्सा भरतो आणि लोकांचा जीव गेला मग नंतर तो येईल वगैरे, त्याचा काही उपयोग नाही. बनवतानाच त्याने आधीच सर्वांनी
जी बिल्डिंग बनवताना आधी व्यवस्थित चांगली बनवायची, तर म्हणजे अशी घटना नको घडायला. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काहीतरी नोटीस पाडली होती. हो सगळ्यांना दिली, सगळ्यांना नोटीस दिली. त्यांना 4 दिवस आधीच सांगितलेलं की रूम वगैरे खाली सर्वांनाच दिले इकडे नोटीस. अरे इकडे सर्व बिल्डिंग 6 महिने होतात लगेच बिल्डिंग तयार होते. बघा ही बिल्डिंग इकडची बघा, ही 6 महिन्यातच तयार झाले आणि लोक त्याच्यात राहायला येणार. मग काय प्रॉब्लेम झाला? मग असं ही नवीन महानगरपालिका आहे काय? पहिलेच द्या पाहिजे होतं ना नोटीस. तिथे लावायला पाहिजे होतं की इथे नाही आलं पाहिजे भाडोत्री. या रूमवाल्यांना काय पैशाची कमी आहे काय? पैसा पाहिजे ना म्हणून लालचगिरी करतायत. मग या महानगरपालिकाने काय पैसे खाल्लेत काय? पहिलेच हे करायला पाहिजे ना. जर माझ्या मम्मीला काय झालं असतं कोण जबाबदार असते? मला कोणी केलं असतं? मला कोण आणून दिले असती काय रिटर्न? मी इथं कामाला जायसाठी झोपलोय. मोठी दगड पडली असती मी काय केलं असतं मग? काय केलं असतं? एकच माझी मम्मी आहे. काय 10